डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्या वतीनं डी.वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजच्या सभागृहात प्रायोगिक प्राण्यांची हाताळणी आणि पर्यावरणीय संवर्धन या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचं उद्घाटन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे दक्षिण विभाग उपाध्यक्ष डॉक्टर एम व्यंकटरमणा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डीचे प्राचार्य डॉक्टर नीरज व्यवहारे, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, डॉक्टर आर.वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे यांनी देशभरातील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा लाभ मिळत असल्याचं सांगितलं. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून शिक्षण संवाद चर्चा घडवून आणण्यात येणार असल्याचं डॉक्टर जंगमे यांनी सांगितलं. प्राचार्य डॉक्टर नीरज व्यवहारे यांनी करिअरच्या दृष्टीनं या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं. डॉक्टर आर.वाय. पाटील यांनी निसर्गातील प्राण्यांच्या प्रत्येक जाती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या जीवन पद्धतीचे बारकावे समजून घेणं आणि सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी प्रयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांचा जास्तीत जास्त पुनर्वापर करता येईल का, प्राण्यांऐवजी आणखीन कशाचा वापर करता येईल का यावर भर दिला पाहिजे असं सांगितलं. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी आणि भविष्यात मदत करणारी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर एम व्यंकटरमणा यांनी डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्था ही महाराष्ट्रात एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेचं मोठं सामाजिक योगदान असल्याचं सांगितलं. औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रयोगाचे अचूक आणि पुनरुत्पादक निष्कर्ष मिळवण्यासाठी नैतिक मूल्य आणि कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. औषध निर्मिती आणि त्यांचा सुरक्षित वापर याबद्दल जनजागृती करण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन डॉक्टर एम व्यंकटरमणा यांनी केलं. या कार्यशाळेत डॉक्टर प्रल्हाद वांगीकर, एन.एस. व्यवहारे, आर.वाय. पाटील, मीता बुरांडे मार्गदर्शन करणार असून डॉक्टर देवेंद्र शिरोडे, स्मिता सदर, विश्वेश डांगे हे प्रात्यक्षिकं घेणार आहेत. उद्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉक्टर बलवंत चौरे, ए.जी. ढवळशंख, रवींद्र जरग, संदीप पाटील, चंद्रगौडा पाटील हे मार्गदर्शन करणार असून डॉक्टर एन.एस. व्यवहारे, संतोष वाळवेकर, संदीप पाटील, देवेंद्र शिरोडे, स्मिता सदर हे प्रात्यक्षिकं घेणार आहेत. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर प्रमोद पाटील, सी.डी. लोखंडे, अमृतकुवर रायजादे, आर.एस. पाटील, उमराणी जे, रुधिर बारदेसकर, संजय जाधव, अजित पाटील, जयदीप पाटील, सोनाली दिवटे, स्नेहल भोंगाडे, अभिनंदन पाटील यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यशाळेसाठी देशभरातून उपस्थित विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.